नमस्कार सेविकाताईंनो, पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. तर आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नवीन अपडेट आहे 20.3.1 त्याच्यामध्ये जे 2 नवीन बदल आहेत त्याविषयी जाणून घेणार आहे. तर ते म्हणजे आपले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची प्रोफाईल ही अपडेट करणे. तर प्रोफाईल अपडेट करण्याचे 2 फायदे आहे. पहिले म्हणजे आपण जो अंगणवाडी सेविका असो, मदतनीस असो, तर आपलं पोषण ट्रॅकरला हे आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे शासनाने आयुष्यमान कार्डची जी योजना आहे ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रामुख्याने देण्यात यावी, या 2 हेतूसाठी हा बदल करण्यात आलेला आहे. तर आपण हे सर्व बदल प्रत्यक्षच करून पाहणार आहोत की आपण आपले प्रोफाईल कशाप्रकारे अद्ययावत करून ते सबमिट करायचे आहे. तर आपल्याला हे बघा आणखीन म्हटलं आहे ह्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं प्रोफाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण प्रोफाईल ओपन करणार आहोत तर हे बघा, हे वरच्या बाजूला जी प्रोफाईल पहा असं म्हटलं आहे, तिथं आपली अंगणवाडी सेविकाची आपल्याला पूर्ण माहिती भरायची आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या अंगणवाडी मदतनीसांची माहिती देखील भरायची आहे. तर मदतनीसांची माहिती आपल्याला इथं हे बघा, इथं आपल्याला मदतनीसांची प्रोफाईल आपल्याला म्हणजे पूर्ण माहिती ही भरून घ्यायची. चला बघू, आपण प्रत्यक्ष माहिती भरणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं माहिती आपल्याला पूर्ण भरायची आहे. तर आपण माहिती भरत असताना हे इथं बघा, हे आपल्याला इथं आपलं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्डवर असणारेच नाव जसेच्या तसे आपल्याला इथं टाकायचे. त्यानंतर आपलं बर्थ डेट, त्यानंतर आपलं ईमेल, मोबाईल नंबर आणि आपला अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि हे सर्व आपल्याला टाकून सबमिट करायची. ज्यावेळेस आपण हे माहिती सबमिट करू आणि आपलं सर्व्हरला माहिती पोहोचली असेल तर हे बघा, अशा प्रकारे इथं आपल्या स्क्रीनसमोर दिसते बघा. तर अशा प्रकारे हिरव्या रंगाची अशी 2 टिक होत असते आणि हे टिक आल्यानंतर आपलं म्हणजे पूर्ण माहिती ही आपली सक्सेस झालेली आहे, पूर्ण माहिती ही आपली भरली गेली असा याचा अर्थ होतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इतर सेविकेताई, मदतनीसताईंपर्यंत शेअर करायचं, जेणेकरून ते देखील आपले प्रोफाईल हे अद्ययावत करतील लवकरात लवकर आणि आयुष्यमान भारत आयुष्यमान कार्डचा त्यांना देखील वेळेवर लाभ मिळेल. धन्यवाद.